हे बघा मस्त असं क्रिस्पी क्रिस्पी मूग भजी झालेले आहेत. बघा आवाज येतो का तुम्हाला? मस्तपैकी असं क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहेत. हे बघा खुसखुशीत मस्त असं मूग भजी तयार झालेले आहेत. असं सॉस मध्ये घ्यायचं आणि खाऊन घ्यायचं. मी आज बनवत आहे मुगाची भजी. इथे घेतले आहे 1 वाटी मूग भिजवून 2 तास भिजवून घेतलेले, अर्धी वाटी पोहे आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या, मिरची 8-10 आणि 1 कांदा आणि कोथिंबीर आणि जिरं आपलं अर्धा चमचा. मी आता पहिला घेते मिरची, मिक्सरच्या भांड्यात घेते आणि लसणाच्या पाकळ्या, मुगाची डाळ भिजवून घेतलेली हे आपलं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आणि अर्धी वाटी पोहे कशासाठी घ्यायचा तर कुरकुरीत मस्त असं होतात भजी, म्हणून मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे. ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि आपला अर्धा चमचा जिरा. चला तर मग मिक्सरला लावून घेऊया. खूप बारीक नाही करायचं. हे बघा अशी तयार झालेलं आहे आपलं भजीचं पीठ. चला मी बाउलमध्ये काढून घेते एका. चला तर मग ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊ. कांदा मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं. हे सगळं एकजीव करून घ्यायचं. तर चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद टाकलेले आहे मी. हळद कशासाठी टाकायचं तर हळदीचं थोडंसं स्वाद येतो आणि कलर पण बदलतो, रंग पण. तेल काढायला ठेवूयात. भजी बुडेल असं एवढं तेल घ्यायचं ह्याच्यामध्ये. हे बघा असं तेल काढलेलं आहे मी. आपला अर्धा चमचा तेल हे मिश्रण मध्ये घेतलेलं आहे. हे बघा असं छोटी छोटी भजी सोडून घ्यायची. तेल काढलेलं आहे. हे छान असं मस्त आवाज येतो तेव्हा समजायचं की तेल काढले. छोटी छोटीच भजी सोडून घ्यायची. ही मुगाची भजी तयार झालेली आहे. ती काढून घेते. असं मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेली समजायचे की तळलेले आहेत. हे बघा असं मस्त क्रिस्पी क्रिस्पी बघा खुसखुशीत मस्त असं मूग भजी तयार झालेले आहेत. असं सॉस मध्ये घ्यायचं आणि खाऊन घ्यायचं. जर तुम्हाला सॉस नको असेल तर चटणी पण बनवू शकता. आणि मूग भजी कशी झालेत मला कमेंट मध्ये सांगा. चला नमस्कार, बाय बाय.